मित्रांनो, भयंकर ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, आता होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मित्रांनो, काव्य आणि जीवाचं सत्य समोर येणार हे तर माहिती होतं, परंतु ते अशा रीतीने आणि असं सगळ्यांसमोर येणार हे मात्र याची कल्पना कुणीच केली नव्हती. मित्रांनो, जीवा आणि काव्याचं जे काय सक्सेस आहे त्याचं सेलिब्रेशन असतं, त्यामुळे सगळेजण मंडळी जमलेले असतात. 16 डिसेंबरला खूप मोठा कार्यक्रम अरेंज केलेला असतो आणि त्यामुळे प्रोजेक्टरही लावलेला असतो. खूप पाहुणे मंडळी बोलवलेले असतात. सगळेजण खूप खुश असतात आणि त्यांनी वर्षभरात काय केलं, कसं अचीव केलं, त्यांचे नातं कसं पुढे गेलं हे सगळं म्हणजे जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ हे छानपैकी समजून सांगत असतात. आणि मग आता ते ठरवतात की आपण प्रोजेक्टरवर वर्षभरात जे काही अचीव केलं, जे काही आपण सेलिब्रेट केलं एकत्र नातं ते दाखवायचं ठरवतात. परंतु या रम्याने आणि वसुआत्याने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. त्यांच्या फोटोमध्ये मध्ये जीवा आणि काव्याचे फोटो व्हिडिओ ॲड केलेले असतात. आणि मित्रांनो, आता जीवा आणि पार्थचे, नंदिनी आणि जीवाचे फोटो येतात, पण नंतर धमाका होतो. डायरेक्ट जीवा आणि काव्याचा फोटो दिसतो. बाप रे, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कुणालाच काहीच समजत नाही. अचानक जीवा आणि काव्याचा फोटो बघून नंदिनी आणि पार्थ तर कोमातच गेलेले आहेत. त्यांना समजतच नाही की हे अचानक असं काय आलं. मित्रांनो, आता खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे आता नंदिनीच्या आणि पार्थच्या मनाचा सांगावाच घेता येत नाहीये की नक्की आता ते काय निर्णय घेतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता पार्थ काव्यासोबत कायमचे संबंध तोडणार का, की काव्याला माफ करणार, की काव्याने त्यांना कधी काळी तिचा भूतकाळ सांगायचा प्रयत्न केला होता परंतु पार्थने ऐकून नाही घेतला. बरं जाऊ द्या, पार्थ जाऊ द्या, नंदिनी काय करणार? कारण नंदिनीने डोळे झाकून जीवावर विश्वास ठेवलेला असतो. नंदिनीने कितीतरी वेळा जीवाला विचारलं सुद्धा की मिस के कोण आहे, पण कधीच जीवाने सांगितलं नाही. नंतर नंदिनीही विषय सोडून दिला. परंतु जेव्हा आता ही मिस के काव्याच आहे, स्वतःची बहीण, तेव्हा नंदिनी काय करणार? आणि पार्थ सुद्धा की आपला भाऊच म्हटल्यावर आता काय होणार? आणि इकडे ते विक्रम आणि मानिनी तर ते तर बापरे, त्यांना तर समजतच नाही की समोर काय चाललंय. मित्रांनो, खरंच खूप भयंकर परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होणार आता? पार्थ आणि काव्याचं नातं कोणत्या वळणावर येणार? आणि त्यात मध्ये जीवा आणि नंदिनी. खरंच मला तर खूप टेन्शन आलं यार. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.